मी विजयकुमार पोपटलाल शहा, वय 75 वर्ष, राहायला सांगलीमध्येच आहे मी. गेले 2-3 वर्ष माझ्या डोळ्यांच्यामुळे मला रात्री ड्रायव्हिंग करताना, स्कूटर चालवताना, कार चालवताना प्रॉब्लेम यायचा. प्लस दिवसाही वाचताना किंवा टीव्ही बघताना, मोबाईल बघताना डोळ्यावरती स्ट्रेस येत असे. 2-3 ठिकाणी मित्रांना, डॉक्टरांना वगैरे दाखवलं आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल, फक्त तुर्तास गरज नाही, आणि असं करून आम्ही थोडासा वेळ काढला. मग गेल्या 6 महिन्यामध्ये लक्षात यायला लागलं की आपल्याला आता रात्री ड्रायव्हिंग करताना अजिबातच समोरून लाईट वगैरे आली की दिसत नाही, आता ऑपरेशन करणं गरजेचं आहे. या हिशोबाने मी 2-3 ठिकाणी सांगलीमध्ये डॉक्टरांना दाखवलं आणि चौकशी केल्यानंतर मी आणि माझा मुलगा आम्ही नंदादीपमध्ये पण आलो. आणि इथे आल्यानंतर इथली जी काही अद्ययावत मशिनरी आणि लेटेस्ट रिझल्ट्स पाहिले आणि काही व्हिडिओज आणि लोकांच्या प्रतिक्रिया इथल्या पाहिल्या पेशंटच्या, त्या पाहिल्यानंतर डेफिनेटली आपल्याला इथंच ऑपरेशन करायचं आहे हे ठरवलं. आणि माझ्या दोन्ही डोळ्यांची टेस्ट केल्यानंतर दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे आणि ते काढण्यासाठी जे काही लेन्स लागतात, टोरिक लेन्स, त्या मी सिलेक्ट केल्या. फक्त जास्त वेळ आपला हॉस्पिटलमध्ये जाऊ नये म्हणून मी दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन लवकरात लवकर करण्याचा निर्णय घेतला. आणि सरांनी मला माझ्या सोयीप्रमाणे दोन्ही डोळ्याच्या ऑपरेशनच्या डेट दिल्या आणि दोन्ही ऑपरेशन इतकी आरामात झाली की मला समजलं सुद्धा नाही. म्हणजे मी आलो फक्त आणि स्कूटरवरून परत गेलो. मी मुलाला म्हटलं, अरे माझा मी एकटा जरी, एवढं ते हॉस्पिटल चांगलं आहे, तिथे ट्रीटमेंट चांगली आहे, फटाफट सगळी कामं होतात, काहीही सांगायला लागत नाही, काय करायला लागत नाही. सर्व स्टाफ अत्यंत कोऑपरेटिव्ह आणि चांगला आहे. खूप छान ऑपरेशन झालं, काहीही त्रास झाला नाही, काहीही जाणवलं नाही, एकदम चांगलं ऑपरेशन झालं. आय एम व्हेरी हॅपी. सर्व्हिसही चांगली आहे. रात्री मी छानपैकी ड्रायव्हिंग करू शकतो, स्कूटर, कार, काहीही अडचण नाही. आणि खूप चांगलं हॉस्पिटल आहे. मी माझ्या इतर मित्रांनाही, कारण आमच्या एज मधल्या ग्रुपच्या सगळ्याच लोकांना हा त्रास आहे. काही लोकांची ऑपरेशन झाली आहेत आणि ज्यांची तर हे म्हणजे ऑपरेशनची आवश्यकता वाटतीये त्या लोकांना मी रेकमेंड करतोय की आपण नंदादीपमध्ये या आणि आपल्या डोळ्याचं ऑपरेशन करून आपले डोळे चांगले करून घ्या. कारण आपल्याला ही जर सृष्टी चांगली बघायची असेल आणि आनंदाने एन्जॉय करायचं असेल तर खरोखर डोळे चांगले होणं गरजेचं आहे.